नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. काल दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी रविवारी दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत मस्जिद ए हुजूरगंज मौलाना आझाद कॉलनी देगलूर येथे समस्त मुस्लिम समाज देगलूर जिल्हा नांदेडच्या वतीने मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मस्जिद काय असते, मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमात देण्यात आली. आपला देश विविध आस्था, पंथ व धर्माचा देश आहे. सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, प्रेम, जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मीयांची उपस्थिती होती. यावेळी आमदार जितेश अंतापूरकर, महेश पाटील, मोगलाजी सिसेटवार आदींसह विशेष व्यक्तींची उपस्थिती होती. हा 5वा मस्जिद परिचय कार्यक्रम होता. हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. عسى أن يكونوا خيرا منهم ولا نساء من نساء عسى أن يكن خيرا ولا تلمزوا أنفسهم ولا تنابزوا بالألقاب بئس الاسم الفسوق بعد الإيمان ومن لم يتب فأولئك هم الظالمون. إن بعض الظن إثم ولا تجسسوا ولا يغتب بعضكم بعضا أيحب أحدكم أن يأكل لحم أخيه ميتا فكرهتموه واتقوا الله إن الله تواب رحيم. يا أيها الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شعوبا وقبائل لتعارفوا إن أكرمكم عند الله أتقاكم إن الله عليم خبير. صدق الله العظيم. आता जे वाचले गेलं त्याचा मूळ भाषेचा अरबी भाषेचा मराठी भाषांतर केला आहे. निसंदेह इमानधारक आपसात भाऊभाऊ आहे. आपल्या बांधवांमध्ये सुलह समझोता करून द्या आणि अल्लाहचे भय राखा, यासाठी ती तुमच्यावर दया कृपा केली जावी.
इमानधारकांनो, ऐका, एखाद्या जमातीने दुसऱ्या जमातीला तुच्छ हलकी समजून तिची थट्टा उडवू नये. हा शक्य आहे की ती जमात थट्टा उडवणाऱ्यापेक्षा अधिक चांगली असावी. स्त्रियांनाही दुसऱ्या स्त्रियांचे थट्टा उडवू नये. नवे की त्या स्त्रिया अल्लाहजवळ हसणाऱ्या स्त्रियांपेक्षा अधिक चांगल्या असाव्यात. आपसात एकमेकांना ऐब लावून वाईट लखब, उपाधी व वाईट नावे पाडू नका. इमान स्वीकारल्यानंतर अपराधाचे नाव कलम लावणेही उचित नव्हे. आणि तौबा, क्षमा याचना न कराल तर अत्याचारी कराल. हे इमानधारकांनो, अनेक गुमान संशय करण्यापासून दूर राहा. खात्रीने काही गुमान संशय तर आपणात आहे. एकमेकांचे भेद जाणण्या मागे लागू नका आणि पाठीमागे एकमेकांची निंदाही करू नका. काय तुमच्यापैकी कोणी त्या गोष्टीस पसंत करतो की आपल्या मृत भावाचे मांस खावे? मृत भावाचे मांस खावे. खाण्याच्या विचारही जेव्हा तुम्हाला अप्रिय आहे, मृत भावाचा मांस खाण्याचा विचारही तुम्हाला अप्रिय आहे, तेव्हा अल्लाहचे भय राखा. निसंदेह अल्लाह तौबा, क्षमा याचना कबूल करणारा, अतिशय दया करणारा आहे. मानवांनो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि तुमच्या जमाती व कबिले बनवले, यासाठी की तुम्ही एकमेकांना ओळखू शकावे आणि अल्लाहच्या येथे तुमच्यात जास्त मान मर्तबा राखणारा मनुष्य तो आहे जो अल्लाहच्या आज्ञेपासून आपला बचाव करण्याची जास्तीत जास्त काळजी घेत आहे असेल. निसंदेह अल्लाह महाज्ञानी, खबर राखणारा आहे. कार्यक्रमाला आपण आपलं वेळ काढून आला याबद्दल आपण सर्वांचा धन्यवाद मानणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. की ज्या वेळेला आपल्याला प्रत्येकाला काहीतरी काम असेल, दिवसाची वेळ आहे, आपलं करण्याची वेळ आहे, असं असताना सुद्धा आमच्या विनंतीला आपण सर्वांनी मान दिलं आणि वेळात वेळ काढून इथं उपस्थित झाला. आपलं जितकं आभार व्यक्त करावं तितकं कमी आहे. आणि हे त्याचे प्रतीक आहे की आपल्या देशूर शहरामध्ये आपण सर्व एकीने राहत आहोत, पुण्या गोविंदानं राहत आहोत. ज्यावेळेस आपण एक दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाला. हा जो कार्यक्रम आहे सविस्तारपणे जर आमचे दुसरे वक्ते आहेत ते माहिती मला थोडंसं मस्जिद गलीचे याविषयी माहिती सांगण्यात आलेलं आहे. तर तसं म्हणजे खरं माझ्या प्रमाणे पुष्कळशी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. तरी परंतु मला सांगण्यात आलं म्हणून काहीतरी मी आपल्याशी चर्चा करणार आहे. सर्वप्रथम हे की आपण एका शहरामध्ये राहतो, एका गलीमध्ये राहतो, कदाचित आपले घराला घरं लावून असतील, घरं लावून असतील आणि आपले व्यवहार सुद्धा आहे. आमच्याकडून तुम्हाला फायदा होतो, तुमच्याकडून आम्हाला फायदा होतो, आमची सेवा तुम्ही करता किंवा तुमची सेवा आम्ही घेतो. एवढं असताना सुद्धा आम्ही दुसऱ्याच्या धर्माविषयी किंवा धारणाविषयी काही माहिती आपण पाळत नाही. तसं असं आहे की काही लोक काय समजतात की मुसलमान लोक काहीतरी यांचं वेगळं दिसते, कोणत्या धर्मामध्ये लोक ज्यांना बाहेरला बुरखा घालायला लावत नाही ते लोक बुरखा घालायला लावतात. कोणत्या धर्मामध्ये पुरुष लिंग शिजत नाही, हा समाज लिंग शिजतो, हा समाज मिळून मिसळून राहत नाही, असं काही माझ्या मनामध्ये कधी कधी विचार सुद्धा येऊ शकतो. तर हे का आहे, कसं असं का आहे, असं का होते, हे लोक असं का करतात, याच्याविषयी आपण असे काही कार्यक्रम झाले जवळ बसतो, एक दुसऱ्याच्या विषयी चर्चा झाली, विचारांचा आधार प्रदान झाला तरच आपल्याला कळणार. नाहीतर आपण कसं सोडून जाऊन वगैरे त्यांना आपल्याला काय देते म्हणून आपण असं सोडून देतो. तर याच्यासाठी तसे कार्यक्रम असतात. आणि दुसरं म्हणजे की समाजामध्ये नमस्कार. हा मस्जिद परिचय मेळाव्यामध्ये माझा दुसरा व्यवसाय आहे. त्याच्या अगोदर 5-7 महिन्याखाली झाला होता जामा मस्जिद मध्ये. आदरणीय मोगलाजान शीर्षकावर उपस्थित होते
आमदार साहेब होते, महेश पाटील होते, बऱ्यापैकी संख्या होती. त्यापैकी जास्त संख्या आज वाटली. बघून खूप आनंद झाला. या विषयावर फक्त एक छोटासा उदाहरण देतो. आपण सर्वजण एका भारत देशामध्ये राहतो. सर्वप्रथम विसरता का आपण? हा भारत देश. या देशामध्ये आपण हिंदू असो, मुसलमान असो, सर्व जाती धर्माचे लोक पुरा होणारे नांदतात. ते उदाहरण अशा पद्धतीने आहे की समुद्रामध्ये खूप मोठा जहाज जात असताना त्या जहाजामध्ये प्रत्येक मोठा जहाज असतो, त्यामध्ये खूप रूम असतात. या रूममधला मुलगा त्या रूममध्ये जाऊन खेळत असताना त्या दोन मित्रांमध्ये काहीतरी वाद निर्माण होतो. वाद निर्माण झाल्यानंतर मग तिथला तो रागाच्या भरामध्ये त्या रूममध्ये एक छोटंसं छिद्र करून पळून जात असतो. पळून जात असताना त्याला दुसऱ्या मित्राने विचारलं, एवढं जोरात का पळाला? नाही, त्या खालच्या रूममधल्या मित्राने मला वाद केला, त्यामुळे मी काय केलो, त्यासोबत त्याच्या रूममध्ये एक बारीक छिद्र केलो आणि त्याच्यासाठी पळालो. तो माणसासारखे एक व्यक्ती असतात, महान व्यक्ती, ज्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते. ते म्हणतात, अरे मूर्खा, ज्या जहाजमध्ये तू छिद्र केला त्या जहाजमध्ये सुद्धा आपण सुद्धा सवार आहोत. तू हे कसं विसरला? हे जहाज थोडं पाणी भरलं मग हे समुद्रात बुडणार आणि त्यासोबत आपणही बुडणार आहोत. सध्याच्या काळामध्ये जे जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे हे अशाच पद्धतीचं आहे. हिंदू भारत बरोबर मुसलमान बरोबर सर्वांवर येणार आहे एका दिवशी. कुठली जाती धर्म झाली तर बघतो आपण, फक्त हिंदूचं दुकान जळत नाही, त्यासोबत मुसलमानाचं दुकान सुद्धा जळतं. हे समाज जागरूकता खूप महत्वाचे आहे. आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने म्हणले की मागे एक कार्यक्रम झाला होता नगर परिषदेसमोर, ते खूप सुंदर कार्यक्रम झाला होता. न जाने क्या करने आए थे क्या कर बैठे, न जाने क्या करने आए थे क्या कर बैठे, कहीं मंदिर बना बैठे कहीं मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो बड़े थे अच्छे जिन्होंने मंदिर पे जा बैठे कोई मस्जिद पर जा बैठे. धन्यवाद. सुनील सर मला बोलून उत्कृष्ट असा कार्यक्रम त्या ठिकाणी धर्मगुरू मोकाणजी त्यांच्या माध्यमातून आज घेण्यात आला. या कार्यक्रमाला देशमुख शहरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत. अतिशय काळाची गरज असलेला कार्यक्रम जे आज समाजामध्ये वातावरण निर्माण होते, त्या वातावरणावरती बदल करण्याचा विचार आज आपल्याला या कार्यक्रमातून आपल्याला मोठे महान असे विचार आपल्याला माझ्या कार्यक्रम खेड्यात का आनंद झाला. आज आपण पाहतोय तरी काही स्वार्थासाठी स्वार्थ कुठलाही असतो त्यासाठी माणसामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य काही समाजकर्त्यांचं करत आहे. निश्चितपणे जसं आता धर्मगुरूंनी सांगितलं की जो एक चुकीचा समज मस्जिदबद्दल केला जातो, मुस्लिम धर्माबद्दल केला जातो, निश्चितपणे त्यावरती मात करण्याचा विचार आज या कार्यक्रमातून एक चांगला विचार, एक सामाजिक सामाजिक बांधिलकी वाढवणारा विचार, माणसाला जोडणारा विचार आणि जे कुठेतरी एक दूषित वातावरण निर्माण झालेलं आजवर होतं त्याला एक चांगला विचार जोडणारा विचार आज आपल्याला बरोबर घ्यायचे. मला हे सर्व विचार ऐकताना अतिशय प्रसन्न वाटतं. आज मी एकूणच्या गोष्टीच्या सेवेसाठी या ठिकाणी कार्य करतो. मी प्रत्येक समाजामध्ये मिसळतो त्यावेळेस मला असं वाटतं की या विचाराची अशा कार्यक्रमाची अतिशय गरज आहे. आणि खरंच या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व समाज बांधवांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यामुळे एकूणची खासियतच आहे, विशेषतः आहे सर्व समाज बांधिलकी त्या ठिकाणी जपणारा हा आपला देशमुख शहर आहे, देशमुख तालुका आहे. देशमुखचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या ओळखीने घेतलं जातं की सर्व समाजात एकत्र खुल्या भूमिकाने राहतात आणि
बागेचे कसा कार्यक्रम या भागाचा नगराध्यक्ष कुलजींना शिक्षण करण्यासाठी घेतला होता. सर्व समाजातल्या धर्म पुन्हा एकत्र आणून एका व्यासपीठावरती की माणसासाठी हे सर्व धर्म तयार केलेले आहेत, ते निर्माण करण्याकरता कुठलाही धर्म नाही एका ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. अतिशय अशा कार्यक्रमाची गरज आहे आणि तो आज या गोष्टी कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच दिवस एकदा माझ्यामध्ये आमचे आभार मानतो आणि यापुढेही असेच कार्यक्रम सुरक्षित यापुढे आपण घ्यावेत. बाहेरही पब्लिक मध्ये सुद्धा असे कार्यक्रम घेण्यात यावे. अशा कार्यक्रमामुळेच आज समाजामध्ये होणारी तेढ निश्चितपणे कमी होईल याची खात्री आहे. मला आपण बोलवलं आणि बाकी सुद्धा हा कार्यक्रम मध्ये झालेला होता. त्या ठिकाणी सुद्धा मी उपस्थिती दर्शवली होती. आज सुद्धा मी धावपळीचे कार्यक्रम असताना सुद्धा मी आवर्जून या कार्यक्रम सुद्धा उपस्थिती लावली. त्यामुळेही अशीच त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावे त्या ठिकाणी सांगतो. आपण हा कार्यक्रम संधी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या सर्वांचं या ठिकाणी आज हुजूरगंज मस्जिदमध्ये मस्जिद परिचय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला. देगलूर शहर हे संतांची भूमी आहे. या ठिकाणी दोंडा महाराज संस्थान मठ व या ठिकाणी संत रफाई दर्गा आज या देगलूर शहरात आजपर्यंत जेवढे आपण हिंदू मुस्लिम भाऊसारखे राहिलेले आणि देगलूर शहरात आजपर्यंत एकाच्या घराच्या बाजूला एक मुस्लिमच्या घराच्या बाजूला एक हिंदूचं घर आहे. आज लाईन गेली असो मस्जिद समोर हनुमान मंदिर आहे आणि मक्का मस्जिदच्या बाजूला हनुमान मंदिर आहे आणि हॉटेल वेस्टच्या हनुमान मंदिराच्या बाजूला काजी मस्जिद आहे. असे देगलूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आज जो या ठिकाणी मस्जिद परिचय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला की खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. की मस्जिदमध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज होतं की आम्ही लहानपणी मस्जिदमध्ये आम्ही खेळत होतो, आम्हाला आमच्या घराच्या बाजूला सर्व मुस्लिम आमचे भाऊ असल्यामुळे आम्ही मक्का मस्जिद जाता येतो. पण लोकांना काही गैरसमज आहे किंवा मस्जिदमध्ये काय काय होते आणि त्या ठिकाणी मस्जिदमध्ये वेगवेगळ्या घटना होतात असं त्यांच्या लोकांचा जो गैरसमज आहे. त्यामुळं या देगलूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी मस्जिद या ठिकाणी परिचय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला. या ठिकाणी मस्जिदमध्ये कुराणबद्दलच या ठिकाणी माहिती आज सांगत असतात की देगलूरच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कुराणमध्ये मस्जिदमध्ये दुसरं कोणतंच उल्लेख करत नाहीत की माणूस कसं वागायला पाहिजे, माणूस कसं चांगलं वागायला पाहिजे याच्याबद्दल त्या ठिकाणी परिचय या ठिकाणी मस्जिदमध्ये घेत असतात. या ठिकाणी असं ज्या प्रकारे मागच्या वेळेस आम्ही सद्भावना संसद म्हणून देगलूर नगर परिषद समोर कार्यक्रम घेतलो होतो. त्या ठिकाणी सर्व समाजाचे धर्मगुरू त्या ठिकाणी बोलवले होते. असंच मस्जिद मेळावा प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे आणि हा जो भावभावाचं जे दुराव तयार होते ते कधी संपुष्टात येईल. आज या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध समाजातील जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना बोलवून या ठिकाणी मस्जिद परिचयचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. अतिशय उत्कृष्ट जो गैरसमज असतो त्याबद्दल माहिती देण्यात आली. ईश्वर, अल्लाह, धर्म, नमाज याविषयी सुद्धा सविस्तर माहिती देण्यात येऊन जो गैरसमज आहे तो दूर करण्यात आला. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी झाला. आम्ही आत्ताच अध्यक्ष साहेब म्हणल्याप्रमाणे हिंदू मुस्लिमचे घर या ठिकाणी लागून तर आहेतच. माझं तर घर असं आहे, उजव्या बाजूला बालाजी मंदिर आहे, नाही उजव्या बाजूला काजी मस्जिद आहे, डाव्या बाजूला बालाजी मंदिर आहे. हिंदू मुस्लिम एक आणि त्याच्यामध्ये मी आहे. आम्ही मस्जिदीसमोर जेव्हा बोर हातपंप त्या ठिकाणी मारलो तर त्या ठिकाणी नमाज पढून आणि पूजा हिंदूच्या वतीनं पूजा करून आणि मुस्लिमच्या वतीनं नमाज पढून त्या ठिकाणी हातपंप त्या ठिकाणी मारलेलं होतं. आणि देगलूरच्या प्रचंड दुष्काळाच्या काळामध्ये 150 फुटाला पाणी भरपूर लागलेलं होतं. त्याच्यामुळे देगलूरमध्ये अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे इथं हिंदू मुस्लिमचं अतिशय चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे आणि असंच कार्यक्रम जर होत राहिल तर निश्चितच त्याचा फायदा होईल. मी तर असं या ठिकाणी म्हणाल की जब पंडित को मंदिर में
अल्लाह नजर आए और मुल्ला को मस्जिद में जब राम नजर आए, सूरत ही बदल जाए इस दुनिया की अगर इंसान को इंसान में इंसान नजर आए. हा कार्यक्रम मला खरंच खूप मनातून आनंद वाटतोय की जे एवढे दिवस झाले आपण मस्जिदकडे पाहत असताना एक अलग दृष्टिकोन डोक्यामध्ये होता आणि सर्व हिंदू धर्मियांच्या लोकांच्या डोक्यामध्ये हाच होता की मस्जिद मध्ये काय, मस्जिदमध्ये म्हणजे त्यांचंच काही सर्व गोष्टी आहेत का. पण आज कळालं की सर्व धर्मासाठी मस्जिद आहे आणि जरी मुस्लिम बांधवांनी ह्या मस्जिदमध्ये नमाज पढत असतील दिवसाचे 5 वेळेस, तरी त्यांना आज जे ईश्वराची जे देण आहे की माणूस हा एकच आहे, ह्या सर्व गोष्टी मस्जिदीमध्ये सांगितल्या जातात. आणि अलग अलग तुमचे जे काही वाक्यरत्न लिहिलेले आहेत पोस्टरवर छोट्या छोट्या, ह्याच्यामधून सुद्धा कळालं की माणूस हा श्रेष्ठ आहे, पण त्याच्या अलग अलग धर्मामुळे माणूस हा दूर होत चाललेला आहे किंवा माणसामध्ये जे दूरपणा जात आहे की आपण अलग अलग जातीचे आहात, मग आम्ही मुस्लिमांना का म्हणावं किंवा आम्ही हिंदूंना का म्हणावं. पण ह्या गोष्टीमधून आज कळालं, अशा प्रोग्राम माध्यमातून कळालं प्रबोधन काय म्हणजे समाजामध्ये एक असे प्रोग्राम झाल्यामुळे समाज प्रबोधन होते आणि अशा समाज प्रबोधनामुळं माणूस हा माणसाचा प्रेमी म्हणून एक तयार होईल, एक जिवलग प्रेम तयार होईल. एकूण एकाच्या धर्मामध्ये किंवा एकूण एकाच्या मंदिराबद्दल या मस्जिदीबद्दल आपलं दुसऱ्याबद्दलचं जे आपल्या मनामधलं प्रेम आहे, अशा प्रोग्रामामध्ये माध्यमातून लोकांना कळेल की खरंच मुस्लिम हे आपले भाऊ आहेत किंवा हिंदूही आपले भाऊ आहेत आणि हिंदू लोकांनाही असे प्रोग्राम आयोजन करावे. मला त्यांना एवढंच सांगायचं की अशा प्रोग्रामाच्या माध्यमातून मुस्लिम धर्मीयांना सर्वांना आपल्या हिंदू धर्माच्या जे काही मंदिर असतील, जे काही प्रोग्राम असतील असे बोलावे. जे तुम्ही आज मुस्लिम बांधवांना हे प्रोग्राम राबवलेले आहेत, तोच प्रोग्राम हिंदू धर्मीयांना राबवावे आणि अलग अलग मंदिरामध्ये हा प्रोग्राम घ्यावे आणि त्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना जे काही कन्फ्युजन आहे हिंदू धर्माबद्दल, तो सुद्धा कन्फ्युजन हिंदू धर्मीयाने संपन्न करावा. जसं आज मुस्लिम बांधवांना हा प्रोग्राम घेऊन सर्व हिंदू बांधवांना एक दिशा दाखवलेली आहे की बाबा खरंच आम्ही तुमचे भाऊ आहात. आणि हा खरंच प्रोग्राम एवढा उत्कृष्ट झालेला आहे की हा प्रोग्राम नुसता देगलूर वासियां नसून हा अलग अलग तालुक्यामध्ये, अलग अलग जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर नसून भारतभर हा प्रोग्राम असे राबवावे. आणि मुस्लिम आणि हिंदू मधला हा प्रेम जे राजकीय लोक तयार करत आहेत, तो राजकीय दृष्टिकोनातून संपन्न झाला पाहिजे आणि आपण एकत्र आहोत हे सर्व लोकांना दाखवलं पाहिजे. आणि तोपर्यंत आपले लोक समजू शकत नाही. जे काही गैरसमज आहेत वेळोवेळी अशा प्रोग्राममधून संपन्न येतील आणि आपण एकत्र आहोत हे भारतातल्या बाहेर देशांना सुद्धा कळेल. आणि एवढं सांगतोय आणि सर्वांना इथं ह्या प्रोग्रामला आलेत आणि आपली उपस्थिती दाखवले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि मुस्लिम बांधवांनाही हे प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं नियोजन केले त्यांचंही धन्यवाद. आणि एवढं सांगून माझे 2 शब्द